चटपटीत रेसिपीचा प्रकार पहिला। ठिकाणी मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहे। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे। अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही। अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडं सुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीकच हे वाटायचं आहे। आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू। एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या तांदूळाचं पीठ घालते। तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे। तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पिठी ती सुद्धा घेऊ शकतात। 2 वाटी तांदूळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही वाटीची साईजही पाहू शकतात, मीडियम साईजची अशी वाटी आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात। एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये। पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात। शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असे यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीत सुद्धा छान अशी होते। गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात। तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ। त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन, ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याचे 2 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे। यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका। त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंशा पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात। आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे। जास्त घट्टसर सुद्धा नाही आणि पातळसर सुद्धा नाही। जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा। साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजूही खाली करायची आहे। त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे। आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे। या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे। ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात। आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे। असा एखादी उंडा घ्यायचा आहे। जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे। त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते। हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही। हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे। त्यासोबतच गॅसवरती चकली तळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्या चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा गोळा। अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही। अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे। तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिक प्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात। तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे। तुम्ही पाहू शकता कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकता। जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे।
कमीसुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते. तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत. अशी थोडीशी काही सेकंदनंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे. अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. छान रंगही आलेला आहे. आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये. पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे. मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलकट ही चकली होत नाही. तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे. अगदी बराबर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही. आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस, 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात. एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा प्रवासाला जायचं असेल तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे. जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चकली ही पलटवायची आहे. हे कसं ओळखायचं? सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे. छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल हे निथळून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहे. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत. साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहे. किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे. तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल. तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंगसारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात. तर तुम्हाला जशा हव्या तशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार. तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवा असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा. एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मुलांच्या आवडीचा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीचा प्रकार दुसरा. त्यासाठी पसरट एखादी भांडं घ्यायचं आहे, असं बाउल वगैरे, आणि त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. आता ही बिस्किट आपल्याला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत करायची आहे, म्हणून यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकायचा आहे. जो 0 नंबरचा असतो ना तो रवा टाका. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि मगच टाका. पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस आणि आपल्या चवीसाठी पाव चमचा वेलची पूड एवढं साहित्य टाकलं. सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे. आता हे बाउल आपण बाजूला ठेवू. दुसरं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप साखर घालते. आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक करू शकतात, पण 1 कप अगदी परफेक्ट होते. 1 कप साखरसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकतात, पण जास्त दिवसासाठी बिस्किट टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करून बिस्किट बनवा. आता साखर ही पाण्यामध्ये आपल्याला विरघळायची वगैरे काही नाही किंवा पाक करायचा नाही, फक्त अशी साधारण अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये. पाव कप तेल टाकायचं आहे. साधं नॉर्मलच तेल टाकायचं आहे. गरम वगैरे कडकडीत करायची काही गरज नाही, किंवा हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला भरपूर सारं तूप किंवा बटरही वापरायची गरज नाही. आता पिठामध्ये टाकलेलं तेल सगळं पिठाला अशा प्रकारे हाताने मस्त चोडून घेऊ. पूर्ण कणाकणाला हे तेल लागलं गेलेलं आहे. असा मुटका जर का वळला तर असा मूठ पडली जाते, इतपतच तेल असायला हवं. आता हे साखरेचं पाणी घेतलेलं आहे. ही साखर अजिबात विरघडलेली नाही. तुम्ही पाहू शकतात अशी अगदी थोडीच विरघडलेली आहे. अख्खी साखर अजून आहे.
हे साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकते आणि ह्या पिठाचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. हे जे घेतलेलं पाणी आहे एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे. जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने हे सगळं साहित्य घ्या. सगळं साहित्य अगदी प्रमाणशीर आहे. आता सगळं पाणी हे जे आहे ते टाकून घेते आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ छान असं हे घट्टसरस मळलं जाते. जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं असेल, थोडंसं पीठ जाड किंवा बारीक असेल तर साधारण पोहे खाण्याचा 1 चम्मच पाणी कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता. सगळं पाणी हे पिठामध्ये टाकलं. आता हे पीठ मळून घेते. अशा प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे इतपत. आता झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे. आता 5 मिनिटं हे झालेले आहे. पीठ बघू. आता ह्या पिठाचा एक उंडा काढायचा आहे. उरलेल्या बाकीच्या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा उंडा पोळपाटावरती आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे जे बिस्किटसाठीचं पीठ छान असं घट्टसर मळलं जाते, त्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही. काही न वापरता असं हे लाटलं जाते. लाटताना मात्र चपातीसारखं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर असं थोडंसं जाड लाटायचं आहे या प्रकारे. आता हे लाटून घेतलेलं आहे. यापेक्षा पातळसर लाटू नका. त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला ज्या साईजमध्ये ही बिस्किट करायची आहे त्या साईजनुसार कट करायची आहे. आता चौकोनी आकारामध्ये मी बिस्किट कट करते, म्हणून अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतलेली कट करायची आहे. या प्रकारे अशा प्रकारे ही चौकोनी बिस्किट आपली झालेली आहे आणि ही साईडची पट्टी जी आहे ती पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसऱ्या उंड्यासोबत. ही बिस्किट बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट होतात, चविष्टही सुद्धा लागतात. जाळी तुम्ही पाहू शकता इतपत ठेवायची आहे. तर मंडळी, आपण अशी ही बिस्किट मार्केटमधून आणली किंवा बेकरीमधून बनवून आणली, त्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असते. तर अशीच आपण डिझाईन सुद्धा घरी करूया. कुठल्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता सुरीने अशा फक्त लाईनीन द्यायची आहे. असा थोडासा दाब दिला ना, अशी रेषा ह्या बिस्किटवरती उमटते. अशाच प्रकारे बाकीच्याही बिस्किटांवरती डिझाईन करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही डिझाईन यावरती करू शकता, पण ही अतिशय सिंपल आणि दिसायलाही छान वाटते, म्हणून अशा प्रकारे ही डिझाईन मी करून घेते. मस्त दिसत आहे ना. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेतलेली आहे. अशा रेषा उमटून घेतलेल्या आहे. आता ही बिस्किटं बनवलेली प्लेटमध्ये ठेवत घ्यायची आहे. आता मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे गोलाकारामध्ये बिस्किट कशी बनवायची आणि थोडीशी वेगळी डिझाईन तेही मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे चपातीप्रमाणे ही जाड लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशी गोल बिस्किटही कट होतात. कुठल्याही प्रकारचा आपल्याला कुकीज कटर वापरायची गरज नाही. ग्लास तर प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच. फक्त ग्लास घ्यायचा आणि ग्लासने अशा प्रकारे कट करायचं आहे. त्यानंतर जी शिल्लकची चपाती असते ना यामध्ये, ती शिल्लकचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कणिकचा. आणि आपली ही गोल बिस्किट झालेली आहे. आता या बिस्किटांवरती सुद्धा आपण काहीतरी डिझाईन करू. तर पहा, ग्लासचाच वापर करून आपण ही बिस्किटं कट केली आणि आता ग्लासचाच वापर करून ह्या बिस्किटांवरती सुद्धा डिझाईन करू शकू. अशा प्रकारे कुणाला वाटणार सुद्धा नाही का ही बिस्किटांवरती डिझाईन जी केलेली आहे ना ती ग्लासचा वापर करून केलेली आहे. किती मस्त दिसत आहे ना. आणि बनवायलाही सोपी, अतिशय झटपट होत असते. फक्त ग्लास असा ठेवत घेतला ना, अशा प्रकारची ही डिझाईन होते. मस्तच. अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेते. पहा किती स्पीड मध्ये होते ना. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. ही गोल बिस्किटं झालेली आहे. चौकोनी बिस्किटा इतकीच गोल बिस्किट सुद्धा मस्त दिसतात दिसायला. हा झाला बिस्किटचा दुसरा प्रकार. आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारे सुद्धा बिस्किट कशा प्रकारे बनवायची हे दाखवणार आहे. फक्त 2 कप गव्हाच्या पिठामध्ये भरपूर आपली ही बिस्किटं होत असतात.
आता ही कणिक आहे, कणिकचे आपल्याला असे गोळे करायचे आहे. असे छोटे छोटे उंडे करून घेते. उंडे हे केल्यानंतर पेढ्यांसारखे चपटे करायचे आहे ह्या प्रकारे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अप्पे पात्र. अप्पे पात्रामध्ये जशी ही बिस्किट होतील त्या साईजचाच उंडा घ्यायचा आहे आणि असं पेढ्यांसारखे चपटे करून हे ठेवून घेतलेले आहे. आता बिस्किट छान असे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट आपण चिटकून घेऊ शकता अशा प्रकारे, किंवा स्किप सुद्धा करू शकतात. नाही लावलं तरी काही हरकत नाही. यावरती थोडेसे पिस्त्याचे काप अशा प्रकारे थोडेसे चिटकून घेते आणि या बिस्किटाला मस्त असा रंग येण्यासाठी बिस्किटाला अशा प्रकारे थोडंसं दूध लावायचं आहे. ब्रश असेल तर ब्रशने लावा, किंवा ब्रश नसेल तर अशा प्रकारे हाताने सुद्धा आपण हे दूध लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसंच. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे खाली लोखंडाचा आणि त्यावरती हे अप्पे पात्र ठेवलं. गॅस चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटापर्यंत हे असंच राहू द्यायचं आहे. मस्त हे बिस्किट होतात. आता ही बिस्किट होत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हे जे बिस्किट आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, हे बिस्किट तळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा तेलाचा वापर करायचा नाही, तर असं नॉर्मल मीडियम सारखं तेल तापलेलं आहे आणि तशाच तेलामध्ये बिस्किट सोडली. गॅस अगदी कमी आहे, कमी ते मीडियम गॅसच ठेवायचा आहे बिस्किट तळत असताना. अशी मिनिटभरासाठी खालून होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर थोडासा रंग बदलला अशा प्रकारे ही बिस्किट अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे बिस्किट आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करायची आहे. त्यासाठी गॅस जर का आपण मोठा ठेवला तर बिस्किट ही बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील. पण जर का कमी गॅसवरती आणि मीडियम तापलेल्या तेलामध्ये ही बिस्किट जर का तळून घेतली तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत ही बिस्किट होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे. असा बदामी रंग आला का बिस्किट तेलाच्या आतून काढायची आहे. अगदी गॅस कमीच होता, कमी गॅसवरती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा रंगावरती आल्यानंतर तेल निथळून ही बिस्किट काढून घ्यायची आहे. पहा काय मस्त बिस्किट दिसत आहे आणि अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही. वाटत सुद्धा नाही का ही बिस्किट आपण तळलेली आहे. अशाच प्रकारे कढईमध्ये असलेले सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहे. बिस्किटांना अशाच प्रकारचा रंग आला, यापेक्षा डार्क रंगाची किंवा पांढरट सुद्धा ठेवू नका. मस्त अशी ही बिस्किट तळून घेतलेली आहे. अशाच प्रकारे राहिलेली बिस्किट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. गोल बिस्किट सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते. तेलाचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही पाहू शकतात, इतपतच असायला हवं गरम. काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटासाठी असंच बिस्किट एक बाजूने होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग अलगद हाताने ही सुद्धा बिस्किट आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आधीच्या बिस्किटांप्रमाणेच ही गोल बिस्किटे सुद्धा तळून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूंनी बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे. असं थोडासा डार्क बदामी रंग आल्यानंतर बिस्किट तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. तर ही बिस्किट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा हे बिस्किट आहे. नवीन शिकणारे सुद्धा अगदी सहज परफेक्ट अशी चविष्ट बिस्किट पहिल्या प्रयत्नातच बनवतील एवढी मात्र नक्कीच खात्री आहे. आता राहिलेली बिस्किट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे. सगळे बिस्किट हे तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आवाजही तुम्ही ऐकू शकता. अजिबात तेलकट कुठेही बिस्किट दिसत नाही. मार्केटमधून आपण साखर लावलेली अशी बिस्किट आणतो ना, तशाच पद्धतीची ही बिस्किट झालेली आहे. तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठाची बिस्किटे आपण बेकरीमधून सुद्धा बनवून आणू शकतो. पण बेकरीमध्ये पाहिजे तशी स्वच्छता सुद्धा नसते आणि आपल्याला भरपूर पैसे सुद्धा मोजावे लागतात. पैसे न खर्च करता मस्त आपण ही बिस्किटे बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही. थोडं सुद्धा वाटत नाही का ही बिस्किट तेलामधून आपण तळून घेतलेली आहे. अजिबात सुद्धा नाही वाटत. तुम्ही कुणालाही खायला दिले तर अजिबात खाताना सुद्धा ओळखू येत नाही का ही बिस्किट आपण तळून घेतलेली आहे. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच आहे
का बिस्किट हे किती कुरकुरीत झालेली आहे. ही बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त खुसखुशीत. वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढी मस्त चविष्ट ही बिस्किट होत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रकार तिसरा. त्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही सगळं हे प्रमाण घ्यायचं आहे. अशा ह्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे. घेतलेले पोहे कढईमध्ये टाकायचे आहे. तर ही चकलीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे वापरू शकता, जाड किंवा बारीक कुठलाही. जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना, ते मी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे. मिनिट ते 2 मिनिटापर्यंत हे पोहे कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहे. असा हलका थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. असं खमंग भाजून झाल्यानंतर ताटामध्ये पोहे काढून घेतले. आता ज्या वाटीने पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी या ठिकाणी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटी घेतलेली फुटाण्याची डाळ कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ही परतून भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती अगदी थोड्या वेळासाठी ही डाळ आपल्याला असा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभरासाठी डाळ भाजून झालेली आहे. पोह्यांमध्येच ही डाळ काढून घेऊ. आता डाळ आणि पोहे पूर्णपणे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावरती असं हाताने चुरून पाहिलं तर लगेचच मस्त चुरलं जात आहे. पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला फाईन असं बारीक हे दळून घ्यायचं आहे. मिक्सरला दळून घेतलेला आहे. असं बारीक पीठ झालेलं आहे. त्यानंतर मोठी पसरट परात घेतलेली आहे आणि एखादी अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि चाळणीनेच हे पीठ चाळून घ्यायचं आहे. म्हणजे काही जाडसर कण्या वगैरे असतात, कण्या ज्या आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे. आता तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. ज्याही वाटीने तुम्ही पोहे किंवा डाळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाटी तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे तांदूळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे. रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तो सावलीमध्ये वाळून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे. तुमच्याकडे जर का अजिबात वेळ नसेल ही तांदूळाची पिठी करायला, तर जे मार्केटमध्ये तांदूळाचं पीठ मिळते तेही तुम्ही घेऊ शकतात ही चकली बनवण्यासाठी. आता तांदूळाचं संपूर्ण पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमच. त्याच चमच्याने 1 चमच जिऱ्याची पावडर टाकायची आहे. तर हे जिरं हलकंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता 1 चमच ओवा घ्यायचा आहे. ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून घेतला ना, ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान उतरतो. आता त्याच चमचने 2 चमच पांढरे तीळ टाकायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आहे. चवीनुसार मिरची पावडर टाकू, म्हणजेच 1 चमचा. तर आता या चकलीसाठी आपल्याला मोहन टाकायची गरज नाही तेलाचं. तर त्याच चमचने 4 चमच या ठिकाणी मी तूप घेतलेलं आहे. तूप किंवा बटर सुद्धा घेऊ शकतात. आता हे जे तूप आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम होत आहे तोपर्यंत सगळं साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर या चकलीमध्ये मी हळदचा वापर केलेला नाही. आपण या ठिकाणी जिऱ्याची पावडर वापरलेली आहे. जिऱ्याच्या पावडरमुळे चकलीला मस्त असा छान रंग येतो. जर का हळद वापरली तर हळदीमुळे चकली थोडीशी मऊ पडू शकते, म्हणून शक्यतो हळदीचा वापर करू नका चकलीमध्ये. आता तूप सुद्धा मस्त छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि कडकडीत गरम तूप या पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे तूप गरम आहे म्हणून सुरुवातीला हाताने हे मिक्स करायचं नाही, तर चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हाताने पूर्ण पिठाला हे जे तुपाचं मोहन आपण वापरलेलं आहे ते दोघं हाताच्या मदतीने चोडून घ्यायचं आहे. म्हणजेच पिठाच्या कण्याकण्याला हे तुपाचं मोहन लागेल आणि आपली जी चकली आहे ती मस्त अशी खमंग खुसखुशीत होईल. ह्या प्रकारे यापेक्षा जास्तही तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये वापरायचं नाही. जर का तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेलाचे मोहन सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा लोणी घालायचं असेल तर लोणी किंवा बटरचाही वापर करू शकता. पिठाला हे तूप चोडून घेतलेलं आहे. असा हाताने मुटका मी तुम्हाला ओढून दाखवते. अशी मूठ ही वडली जात आहे इतपतच यामध्ये आपल्याला मोहन टाकायचं आहे, जास्तही नाही. जर का अति प्रमाणात आपण जास्त हे मोहन घातलं तर चकली जास्त तेलकट होते आणि तेलामध्ये सुद्धा वितळण्याची शक्यता असते. आता ज्या वाटीने आपण
पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, म्हणून कडकडीतच गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाण्यामध्ये अजिबात आपल्याला हे पीठ मळायचं नाही। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच 2 वाटी पाणी मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि ते कडकडीत गरम पाणी या पिठामध्ये टाकू। पाणी टाकताना एकाच वेळेस आपल्याला संपूर्ण पाणी टाकायचं नाही। जरी आपल्याला अंदाज माहिती असला तरी सुद्धा एकाच वेळेस संपूर्ण पाणी न टाकता अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करत घ्यायचं आहे। संपूर्ण पाणी हे टाकलेलं आहे। पीठ सुद्धा गरम आहे। थोडा वेळ आपण थांबून घेऊ आणि मग हाताने हे जे पीठ आहे मस्त असं व्यवस्थित मळून घेऊ। पीठ मळत असताना जास्त सुद्धा आपल्याला हे सैलसर मळायचं नाही किंवा जास्तही घट्टसर मळायचं नाही। जर का घट्टसर पीठ मळून घेतलं तर चकली टाकायला साच्यामध्येही आपल्याने दाबली सुद्धा जात नाही आणि तिचं तुकडंही पडते। जास्त सैलसर मळलं तर चकलीला काटेही चांगले पडत नाहीत आणि चकली ती तेलकट होते, तेलामध्ये वितळते आणि नंतर तळल्यानंतर ती मऊ होते। म्हणून अगदी पाण्याचं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आपल्याला वापरायचं आहे। 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं होतं। या ठिकाणी आपण 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ एवढ्या ह्यासाठी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे आणि वरतून अगदी पोहे खाण्याचे 2 ते 3 चमच पाणी एक्स्ट्राचं लागलेलं आहे। इतपतच पाणी वापरायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारचेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे 2 ते 3 थेंब आणि तेलामध्ये हे पीठ आपल्याला अशा प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे पिठाला छान असा स्मूथपणा येईल। चकलीसाठीचं पीठ हे मळून झालेलं आहे। आता 10 मिनिटं तसंच मुरण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण चकली बनवण्याचा साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना ती टाकायची आहे। प्लेट टाकताना जी प्लेटची उथळ बाजू असते ती वर करायची आहे आणि तेल लावून घेऊ। प्लेटला तेल लावून घेतलेला आहे, सोबतच साच्याला सुद्धा तेल लावायचं आहे। असा हा साचा बंद करते आणि साच्याला सुद्धा आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। साच्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर चकलीची जी कणिक आहे, जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला भरायचं आहे, म्हणून थोडंसं असं पीठ घेतलेलं आहे। हे चकलीचं मिश्रण आणि हाताने स्मूथ करून घेऊ। असं थोडासा लांबट गोळा करायचा आहे। हा उंडा लांबट उंडा केल्यानंतर अशा प्रकारे ह्या साच्यामध्ये टाकायचा आहे आणि हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही खाली आणि चकली टाकताना ती तुटणारही नाही, म्हणून पीठ हाताने दाबूनच भरायचं आहे। त्यानंतर साचा बंद करते आणि आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। तर मी ताटामध्ये ह्या चकल्या तुम्हाला बनवून दाखवते। अशी चकली ही बनवत असताना सुरुवातीचं जे टोक आहे ते आपल्याला थोडंसं चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चकल्या बनवायला सुरुवात करायची आहे। तर अशी 5 ते 6 वेळ्यांची चकली मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चकली तुम्ही पाहू शकता बनवताना कुठेही चकली तुटत नाही। चकली जेव्हा आपण हे तोडतो ना त्यावेळेसच ती तुटत असते आणि मस्त मोठ्या मोठ्या कितीही मोठ्या केल्या आणि छान अशा एकसारख्या काटेरी ह्या चकल्या होत असतात। चकलीला रंग सुद्धा अतिशय छान असा हा दिसत आहे। तुमचा साचा जर का जाड होलाचा असेल तर साधारण 3 ते 4 वेळ्यांची चकली सुद्धा तुम्ही करू शकतात एवढ्या। आता मी घेतलेला हा जो साचा आहे त्याचं होल मीडियम साईजचा आहे, म्हणून ही 5 ते 6 वेळ्यांची चकली करते। तर मंडळी आता मी तुम्हाला काही चकल्या करून दाखवते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कुठेही चकली तुटत नाही आणि एकसारख्या अशा सळसळीत ह्या चकल्या होत असतात। मी चकल्या काही करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी मी काही चकल्या ह्या करून घेतलेल्या आहे। तुम्ही चकलीला रंगही पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे आणि काटे सुद्धा छान आलेले आहे। तर आता आपल्याला चकल्या ह्या तळून घ्यायच्या आहे, म्हणून तळायच्या कशात ते मी तुम्हाला दाखवते। तेल तापायला ठेवलेलं आहे। चकली टाकण्याच्या आधी असा थोडासा गोळा टाकून पाहायचा चकलीच्या मिश्रणाचा, असं लगेच तो वर आला आणि छान असे बुळबुळे निघाले अशा तेलामध्येच आपल्याला चकली ही तळायची आहे। जशी आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना तशाच
तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे. गार किंवा कमी तापलेल्या तेलामध्ये अजिबात ही चकली आपल्याला तळायची नाही. जर का तुम्ही कमी तापलेल्या तेलामध्ये ही चकली तळली तर चकली तिथेच वितळते आणि ती तुटते, तिचे तुकडे होतात आणि तेलगटही होते. आता परफेक्ट असं तेल तापलेलं आहे. त्यानंतर चकली टाकूया. तर झाऱ्यावरती अशा प्रकारे चकली ही उचलायची आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लगेचच ती झाऱ्यावरती येते आणि अशी धरून चकली ही तेलामध्ये सोडायची आहे. म्हणजेच तुम्ही जर का नवीन शिकणारे जरी असले किंवा अनुभवी जरी असले तर एखाद वेळेस हातावरती चटका लागू शकतो. तेल हे गरम असल्यामुळे तर अशा प्रकारे जर का चकली आपण तेलामध्ये सोडली तर हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही आणि हात भाजतही नाही आणि चकल्यासुद्धा अगदी व्यवस्थित अशा तेलामध्ये सोडता येतात. आता पसरट पॅन घेतलेला आहे मी चकली तळण्यासाठी, म्हणून 4 चकल्या ह्या कढईमध्ये टाकलेल्या आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम आहे. मोठ्या गॅसवरती तेल तापून घेतलं आणि मीडियम ते मोठीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची नाही. मीडियम ते मोठ्या गॅसवरती चकली ही तळून घेतलेली आहे. चकलीचे पूर्णपणे बुडबुडे हे कमी होईपर्यंत चकलीला अजिबात हात लावायचा नाही. आता बुडबुडे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले आहे. त्यानंतरच मग चकली अशा प्रकारे ही पलटून घ्यायची आहे. खालची जी बाजू आहे ती सुद्धा अशी कडक होते, तेव्हा चकली आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि दोघं बाजू मस्त अशी चकलीची शेकली गेलेली आहे. आता चकलीला रंगही छान आलेला आहे आणि तेलामध्ये असलेले बुडबुडेही तुम्ही पाहू शकतात. अजिबात आता बुडबुडे निघत नाही. अशा प्रकारचं तेल हे झाल्यानंतर ज्या चकल्या आहेत त्या तेलाच्या आतून काढून घ्यायच्या आहे. तेल असं थोडंसं निथळून घेतलं तर अजिबात ही तेलकट आपली चकली होत नाही, म्हणून त्यासाठी टिश्यू पेपर वगैरे वापरायची ही काही गरज नाही. असंच ताटामध्ये जरी ही चकली टाकली तरी सुद्धा अजिबात तेलगट कुठेही यावरती तेल दिसत नाही किंवा तेलगटही चकली होत नाही. आणखी मी काही चकल्या करून घेतलेल्या आहेत, तर तशाच प्रकारे बाकीच्याही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. किती सोपी पद्धत आहे ना. यासाठी आपल्याला भाजणी करायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी झटपट मस्त महिनाभर कुरकुरीत राहणाऱ्या चकल्या आपण सहज करू शकतो. तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच ती पलटवायची घाई करायची नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजून ही चकली मऊ आहे, म्हणून मी थोड्या वेळासाठी तशाच या चकल्या आणखी राहू देते आणि त्यानंतरच मग पलटून घेते. पलटवताना झाऱ्याला आपल्या हातालाही जाणवतं का चकली ही मऊ आहे किंवा कडक आहे. खालची बाजू कडक झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कमी ठेवायची नाही. मीडियम ते मोठ्या फ्लेमवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. ह्या अशा अगदी योग्य प्रमाणामध्ये चकल्या बनवल्या तर कितीही उलटून पलटून शेकल्या तरी सुद्धा चकलीचं तुकडं पडत नाही. आता चकलीला छान असा रंग आलेला आहे. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी चकली झालेली आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेते. अशाच प्रकारे संपूर्ण पिठाच्या ह्या चकल्या मी बनवून घेतलेल्या आहे. फक्त 2 वाटी तांदूळाचं पीठ, 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये आपल्या भरपूर अशा ह्या 1 किलोच्या वर मोजल्या तर भरतील एवढ्या ह्या चकल्या झालेल्या आहे. चकलीला रंग किती मस्त आलेला आहे, काटेही भरपूर आलेले आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर मस्त अशा या चकल्या दिसत असतात. तुम्ही सुद्धा करून पहा. महिनाभर मस्तच कुरकुरीत राहतील, सोबतच घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात. तर आता ही चकली मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. किती काटेरी ही चकली दिसत आहे. वाटत आहे का आपण ही फक्त रेशनच्या तांदूळापासून अगदी झटपट ही चकली बनवलेली आहे. तर एकाच चकलीला नाही तर सगळ्याच चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी ह्या चकल्या झालेल्या आहे. आता ही मी चकली हातावरती सुद्धा तुम्हाला चोळून दाखवते. अजिबात हात तेलकट झालेला नाही आणि महिनाभर मस्त अशी कुरकुरीत राहते. चकली तोडूनही दाखवते. झाली ना आपली चकली मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत. तर मंडळी आता वाट कसली बघताय, पटकन आपल्या या देवदर्शन किचन चॅनलची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा, म्हणजे त्या प्रकार चौथा पाहू. ठिकाणी अर्धा किलो मैद्याचं हे पॅकेट घेतलेलं आहे. घेतलेला मैदा आता आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून एक पसरट परात घेतलेली आहे आणि चाळण ठेवायची. त्यामध्ये मैदा आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे, तर घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्या.
मैदा मोजण्यासाठी ह्या साईजची वाटी घेतलेली आहे. याच वाटीने 3 वाटी हा मैदा भरलेला आहे. 3 वाटी मैदा हा चाळणीमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर हा टाकलेला मैदा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे. केव्हाही शंकरपाळी बनवताना मैदा हा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. आता मैदा हा चाळून झालेला आहे. शंकरपाळी करायला सुरुवात करूया. तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट लागतो, म्हणून चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि वेलची पूड सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं पीठ मिक्स करून घेतलं. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. साखर मात्र 1 वाटीला थोडीशी कमी एवढी घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. पाणी सुद्धा तुम्ही पाहू शकतात, पाऊण वाटी घ्यायची आहे. पाऊण वाटी म्हणजेच 1/3 वाटी पाणी, 1/3 वाटी साखर आणि 1/3 वाटी तूप लागणार आहे. तूप असं हे वितळून घेतलेलं आहे. 1 वाटीपेक्षा थोडं कमी प्रमाण तुम्ही या ठिकाणी पाहिलंच. आता सगळं जे साहित्य आहे ती आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करायचा म्हणजे हे जास्त आपल्याला पाक करायचा नाही याचा, फक्त साखर विरघळेल इतका वेळच गॅसवरती ही कढई राहू द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि साखर सुद्धा विरघळलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतलेली आहे. हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. असं बोट त्यामध्ये ठेवलं तर अजिबात चटका लागत नाही. अगदी हलकं नॉर्मली हे गरम आहे, अजिबात हाताला चटका लागणार नाही. असंच मिश्रण झाल्यानंतर हे जे पाणी आहे मैद्यामध्ये टाकायचं आहे. तर या ठिकाणी एक आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे का गरम पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही किंवा पिठामध्ये गरम पाणी हे टाकायचं नाही. जर का तुम्ही हे गरम पाणी असतानाच या मैद्याच्या पिठामध्ये टाकलं तर शंकरपाळी ही बिघडू शकतात. म्हणून थंड झाल्यानंतरच पाण्याचा वापर करावा आणि पाणी मैद्यामध्ये घालताना पूर्णपणे एकाच वेळेस आपल्याला हे पाणी टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे. जर का एकदम पूर्ण पाणी टाकून दिलं तर गुठळ्या होतात आणि ते थोडंसं स्मूथ करायला वेळ सुद्धा लागतो. असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि एखादी स्पूनने किंवा उलटण्याने हे मिक्स करत घ्यायचं आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कुठेही पीठ मळायची गरज नाही, असं मस्त हे मिक्स झालेलं आहे. आता मी जे प्रमाण आहे तुपाचं आणि पाण्याचं परफेक्ट घेतलेलं होतं, म्हणून अशा प्रकारचं हे पीठ झालेलं आहे. जर का तूप किंवा पाणी तुम्ही थोडंसं कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलं तर थोडंसं जर का पातळसर तुम्हाला वाटलं तर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण 1 ते 2 चमचा मैदा आणखी ॲड करू शकतात. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. आता हे जे पीठ आहे शंकरपाळ्याचं आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता 20 मिनिटानंतर हे पीठ मी तुम्हाला दाखवते. असं घट्टसर झालेलं आहे. यामध्ये पुन्हा वरतून 1 ते 2 चमचा मैदा टाकण्याची काही गरज नाही, कारण पाण्याचं आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर घेतलेलं होतं. जर का सैलसर वाटत असलं तर नक्कीच तुम्ही थोडंसं यामध्ये मैदा टाकून अगदी परफेक्ट असे पीठ करून घ्या. त्यानंतर उंडा घेतलेला आहे. उंडा सुद्धा आपल्याला जास्त हा मळायची गरज नाही, फक्त हातावरती थोडासा गोलाकार देते आणि लाटण्याने पोलपाटावरती लाटून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी चॉपिंग बोर्डवरतीच लाटून घेत आहे. अशी थोडी चपातीसारखी लाटायची आहे. यामध्ये आपण वेलची पूड टाकलेली आहे म्हणून ही वेलची पूड दिसत आहे या ठिकाणी. अशी ही लहान चपातीच्या साईजची लाटून घेतल्यानंतर ही चपाती ह्या प्रकारे घडी करायची आहे. अशी घडी केल्यामुळे शंकरपाळीला लेअर छान येतात. आता घडी करून झालेली आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे. तर आपण जर का हाताने मळून घेतलेलं पीठ घेतलं शंकरपाळीचं तर ते लाटायला खूप जास्त वेळ लागतो. तुम्ही अनुभव तर घेतला असेल, जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना ती अशी रबरासारखी ओढली जाते, पटकन ती लांबत नाही. पण जर का तुम्ही अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलं म्हणजेच चमच्याने फक्त मिक्स करून घेतलं आणि त्या पिठाच्या शंकरपाळ्या ह्या अगदी भराभर लाटल्या जातात. लाटताना वेळही लागत नाही आणि अजिबात रबरासारखं हे पीठ लाटताना वाटत नाही. आता ही चपाती लाटून घेतलेली आहे शंकरपाळीसाठीची. आता शंकरपाळी एकसारखी अशी व्हावी त्यासाठी
हा जो आजूबाजूचा भाग आहे आपल्याला काढून टाकायचा आहे. शंकरपाळीची चपाती आहे ती चौकोनी आकारामध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये आपल्याला करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे पिझ्झा कटर होतो म्हणून मी पिझ्झा कटरने ही शंकरपाळी कट करून घेते. जर का अशा प्रकारचं कटर तुमच्याकडे नसेल तर सुरीनेही अगदी पटकन छान असे हे कापले जातात. शंकरपाळी ही आपल्याला जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही किंवा जास्त मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करायची नाही. तर ही जी साईज आहे शंकरपाळीची अगदी परफेक्ट आहे. तळून अतिशय सुंदर अशी ही शंकरपाळी दिसत असतात. आता सगळी ही शंकरपाळी कापून झालेली आहे. तर उलटण्याने अशा प्रकारे एखादी स्पून घ्यायचा आहे किंवा आणि शंकरपाळी ही काढून घ्यायची आहे. एकही शंकरपाळी एकमेकांनाही चिटकलेली नाही. सगळी अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे. शंकरपाळी तळण्यासाठी तेल सुद्धा गरम केलेलं आहे. आता तेल कितपत गरम असायला हवं तर असं छोटासा उंडा टाकून पाहायचा आणि एकदम तो असा लाल होऊन वर यायला नको. तर अशा हलके बुडबुडे हे येत आहे. तेल मीडियम तापलेला आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. कमी ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळी तळायची आहे. अशा प्रकारचं तेल हे तापलं का शंकरपाळी ही झाऱ्यामध्ये भरायची आहे. या प्रकारे अशी ही शंकरपाळी जर का तुम्ही तळून घेतली तर हातावरती तेल किंवा तुपामध्ये आपण शंकरपाळी तळत असाल ते सुद्धा हातावरती उडणार नाही आणि चटकाही आपल्याला बसणार नाही. तर आता ही बनवलेली शंकरपाळी सगळी झाऱ्यामध्ये भरून घेतलेली आहे. त्यानंतर तेल सुद्धा मीडियम असं तापलेलं आहे. मीडियमपेक्षा थोडं जास्त तापलेलं आहे तेल आणि त्यानंतर गॅस मीडियम केलेला आहे. अशा या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे आणि शंकरपाळी ही टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला झारा किंवा चमच काही लावायची गरज नाही. काही सेकंद तरी तसंच हे राहू द्यायचं आहे. तसंच राहू दिल्यानंतर ती कडक होतात आणि त्यानंतरच मग झाऱ्याने ती व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायची आहे. जर का शंकरपाळी तळताना तेल हे खूप असं तापलेलं असलं, तेलामध्ये शंकरपाळी टाकताच ती बाहेरून लाल होतात पण आतमधून मात्र ती कच्ची असतात. ते कच्ची राहिल्यामुळेच शंकरपाळी आपण तळतो तेव्हा ती खुसखुशीत वाटतातच पण नंतर जशी ती डब्यामध्ये भरून ठेवतो आणि काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर ती मऊ पडतात. तर हेच ते कारण आहे शंकरपाळी मोठ्या गॅसवरती तळण्याचं. कमी गॅसवरती सुद्धा शंकरपाळी तळू नका. जर का कमी गॅसवरती आपण शंकरपाळी तळली तर शंकरपाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल हे जातं. खूप तेलगट्टी शंकरपाळी होतात आणि कडक सुद्धा होतात. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे तेल जे आहे ते मीडियमपेक्षा थोडं तापलेलं असावं आणि शंकरपाळी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि मीडियमपेक्षा लहान ठेवायची आहे. अशा गॅसच्या फ्लेमवरती शंकरपाळी जर का आपण तळली तर ती महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ती संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात. अजिबात ती शंकरपाळी मऊ पडत नाही. जर का मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही शंकरपाळी तळली तर ती नक्कीच मऊ पडू शकतात. म्हणून मोठी गॅस अजिबात ठेवायची नाही. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला मस्त रंगही आलेला आहे आणि छान असे पदरही सुटलेले आहे. भरपूर सारे लेअरची ही शंकरपाळी दिसत आहे. शंकरपाळीला अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ झाऱ्यामध्ये. तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. ही जी शंकरपाळी आहे अजिबात तेलगट होत नाही. टिश्यू पेपर सुद्धा मी वापरत नाही. आता या ठिकाणी टिश्यू पेपर न वापरता अशी ही शंकरपाळी ताटामध्ये घेते. किती मस्त रंग आलेला आहे आणि मस्त लेअर सुद्धा आलेली आहे शंकरपाळ्याला. अजिबात तेलगटही हे शंकरपाळी दिसत नाही. अशाच प्रकारे ही शंकरपाळी तळत असतानाच दुसरी जी चपाती आहे ती सुद्धा मी लाटून घेतलेली आहे. आता ही जी चपाती आहे आधीप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर का शंकरपाळीची चपाती आपण कट करून घेतली, आजूबाजूचा भाग काढून घेतला तर एकसारखी चौकोनी अशा आकारामध्ये आपली ही शंकरपाळी दिसत असतात. लहान किंवा मोठा किंवा वाकडा तिकडा असा कुठेही शंकरपाळीचा आकार पाहायला मिळत नाही. म्हणून नक्कीच शंकरपाळी बनवताना थोडासा वेळ हा लागतो. पण आपण दिवाळीचं फराळ बनवणार आहोत तर एकसारखं असं छान दिसावं आणि चवीला सुद्धा मस्त असं लागावं त्यासाठी व्यवस्थितपणे ही फराळाची रेसिपी आपल्याला करायची आहे. म्हणून अशा प्रकारे चौकोनीच कट करून घ्या. मगच शंकरपाळी कटिंग करा. दिसायलाही छान दिसतात.
शंकरपाळी ही कट करून झालेली आहे. आधीप्रमाणेच अगदी मोकळी सळसळीत ही शंकरपाळी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला शंकरपाळीची साईजही दाखवते. आधी तळलेली आहे आपण शंकरपाळी एका चपातीची आणि ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हा लाटलेला शंकरपाळा आणि हा तळलेला शंकरपाळा आहे ना, अगदी 4 पटीने फुललेला. आपण यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही घातलेलं नाही तरी सुद्धा किती मस्त असा हा शंकरपाळा फुलून आलेला आहे. आता हे शंकरपाळे सुद्धा आपण तळून घेऊ. आधी ज्या प्रकारे आपण शंकरपाळे तळून घेतले तशाच पद्धतीने ही शंकरपाळी सुद्धा बाकीची राहिलेली सगळी शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायची आहे. शंकरपाळे हे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा चॅनल हे पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबून ते ऑलवरती क्लिक करा. असं करणं हे निःशुल्क आहे, पण असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील. आता दुसऱ्या चपातीचे शंकरपाळे सुद्धा तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात आधीच प्रमाणे ही शंकरपाळे सुद्धा मस्त फुलून आलेले आहे. सगळी शंकरपाळी ही एकसारख्या आकाराची अशी ही तळून होत असतात आणि संपेपर्यंत महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ही शंकरपाळी अजिबात मऊ पडत नाही, जशीच्या तशीच राहतात. मस्त खमंग खुसखुशीत ही शंकरपाळी आणि भरपूर लेअर सुटलेली शंकरपाळी आपली आजची ही तयार झालेली आहे, अजिबात पीठ न मळता. ही शंकरपाळी अर्धा किलोची झालेली आहे. तुम्हाला जर का 1 किलोची करायची झाली तर हेच प्रमाण वापरून दुप्पट प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारची भरपूर सारी लेअर सुटलेली आणि मस्त 4 पटीने फुलणारी ही शंकरपाळी करू शकता. न तळलेली शंकरपाळी आणि ही तळलेली शंकरपाळी मस्त 4 पटीने फुलून तर आलेलीच आहे, पण एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी होत असतात. या ठिकाणी मी शंकरपाळीचा चुरा सुद्धा तुम्हाला करून दाखवते. मस्त अगदी कण्या कण्या अशा वेगवेगळ्या ह्या शंकरपाळीच्या होत असतात. एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त परफेक्ट अशी शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा.